नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. राज्याचे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी एका महिलेकडून करण्यात आलेले गंभीर आरोप फेटाळून लावलेत. या तरुणीनं धनंजय मुंडे यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर एकच खळबळ माजली. त्यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनीच या आरोपांबद्दल खुलासा केलाय. समाज माध्यमांवरून धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल त्यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून खुलासा केलाय. महिलेनं केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे आणि बदनामी करणारे आणि ब्लॅकमेल करणारे असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. तर तरुणीनं आपल्यावर अत्याचार झाल्याचं सांगत न्याय मिळण्याची मागणी केली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या उद्योगांना स्वस्त दरात वीज देण्याबाबत सरकार सकारात्मक असून पुढच्या महिन्याभरात याबाबतचा ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यातल्या उद्योगांना स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. विजेच्या बाबतीत उद्योग क्षेत्राला स्वयंपूर्ण बनवण्याबाबत यावेळेला सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबईतल्या महत्त्वाच्या वांद्रे वर्सोवा सी लिंक आणि वर्सोवा विरार सी लिंक या दोन प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसंच सुखकर प्रवास होण्यासाठी हे दोनही प्रकल्प महत्त्वाचे असून त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत या दोन प्रकल्पांचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या समोर करण्यात आलं. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीनही कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिलेली आहे. त्याचसोबत कोर्टानं 4 जणांची समिती स्थापन केलेली आहे. या समितीत शेतकरी संघटनेचे एक नेते, एक शेतकरी आणि कृषी अर्थतज्ञ डॉक्टर अशोक गुलाटी आणि डॉक्टर पी.के. जोशी यांचा समावेश आहे. ही समिती शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार या दोघांची चर्चा करून कायद्यात बदल सुचवणार आहे. पण आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची घोषणा शेतकऱ्यांनी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय. कोर्टाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलेलं आहे. आता तरी केंद्र सरकारनं आडमुठी भूमिका सोडावी असं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. शेतकरी आंदोलनाचं कौतुक केलं पाहिजे असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय. आडमुठी भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारला कोर्टानं फटकारल्याचंही मुश्रीफ म्हणाले. कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे, पण मुळात हा कायदा बेकायदेशीर आहे असं म्हटलेलं नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत करतो असं वक्तव्य भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केलेलं आहे. मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किटची घटना घडली आहे. जुन्या इमारतीत 4थ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झालं, पण वेळीच स्विच बंद केल्यानं मोठा धोका टळलाय. मंत्रालयाच्या जुन्या इमारतीच्या काही भागात सकाळपासून लाईट नव्हती. लाईट नसल्यानं अनेक विभागांचं काम सकाळपासून बंदच होतं. मंत्री विजय वडेट्टीवार हे आज नवी दिल्लीमध्ये गेलेले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याकरता दिल्लीमध्ये आलेलो आहेत. सोबतच चंद्रपुरात उद्योग सुरू करण्यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे असतील तर तरुण आणि लढणारे व्यक्ती नेमावेत असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय. मराठा आरक्षण प्रकरणी आज शरद पवार यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी शरद पवार यांनी या संदर्भात लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत ज्येष्ठ नेतेच निर्णय घेतील असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्लीमध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी वकिलांसोबत बैठक आयोजित केलेली होती. या संदर्भात मुंबईमध्ये विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेत अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. आमची याचिका असून आम्हाला चर्चेसाठी बोलवलं नाही तर फक्त मुख्यमंत्र्यांना
तोंडघशी पाडण्याचं काम अशोक चव्हाणांनी केलंय असा आरोप विनायक मेटे यांनी केलाय। अशोक चव्हाण यांची उपसमितीच्या अध्यक्षपदावरून मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्धा मेटेंनी केलेली आहे। दरम्यान मराठा आरक्षणाबाबत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी नवी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। त्याबाबतची माहिती शेलार यांनी स्वतः दिली असून मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। पीओपीचा वापर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आल्यानं या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेले आहेत। त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी राहणार नाही अशी माहिती भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी दिलेली आहे। महाराष्ट्रातील सुमारे 5 लाख मूर्तिकार आणि कारागिरांचं गाऱ्हाणं आज पुन्हा एकदा आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समोर मांडलं। मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज ठाकरे यांना दुखापत झाल्याचं समजल्या कारणामुळे बैठक आटोपती घेण्यात आली। 9 महिन्यानंतर मनसेची ही बैठक पार पडली। राज ठाकरेंच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झालं असून टेनिस खेळताना ही दुखापत झाल्याची माहिती मिळतेय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारनं 2 दिवसांपूर्वी कमी केली आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना महाराष्ट्र सैनिकांच्या वतीनं नवीन सुरक्षा कवच देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये 50 जणांचा आज समावेश होता। उत्तर मुंबई मनसेच्या वतीनं आज हे सुरक्षा कवच उभारण्यात आलं। मनसेच्या वतीनं येत्या 26 जानेवारीपर्यंत औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करावं यासाठी मागणी होतीये। राज्यभरातनं मनसेच्या वतीनं या मागणीला समर्थन दिलं जात आहे। अमरावतीच्या चांदूर रेल्वेमध्ये मनसेच्या वतीनं चांदूर रेल्वे बस स्थानकातल्या चांदूर रेल्वे औरंगाबाद या बसमधला बोर्ड काढून छत्रपती संभाजीनगर असा बोर्ड लावण्यात आला। भाजपचे आमदार राम कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि या क्लिपमध्ये राम कदम एका हवालदाराला फोनमधून कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी करतायत। पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या नितीन खैरमोडे या हवालदारानं दुचाकीवरून तिघांना ट्रिपल सीट जाताना हटकलं होतं। यावेळेला रस्त्यातच वाद झाल्यानं पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं। त्यातील दीपू हा राम कदम यांच्या मतदारसंघातला भाजपचा कार्यकर्ता आहे। राम कदम यांची या संदर्भातच हवालदाराशी झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर युवा सैनिकांनी भाजपचे आमदार राम कदम यांच्या विरोधात निदर्शनं केलेली आहेत। राम कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच पोलिसांच्या सन्मानासाठी युवा सैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर निदर्शनं केली। जयंत पाटलांनी भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांना लक्ष्य केलंय। भाजप कार्यकर्ते जर पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करतायत, गुंड, दहशत आणि पोलिसांवर हात उचलण्याचं काम करणाऱ्याला दंड निश्चित मिळेल। राम कदम यांची शिफारस निषेधार्थ असल्याचं यावेळेला जयंत पाटलांनी म्हटलंय। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पुढची कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले। तसंच गोसीखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन संदर्भातले काही प्रश्न आहेत ते देखील मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। महामंडळ वाटपासंदर्भात अंतिम चर्चा महाविकास आघाडीमध्ये झाल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेली आहे आणि याचा निर्णय आठवड्याभरामध्ये होईल। जिल्हा पातळीवरील नियुक्त्यांसंदर्भातही चर्चा झालेली आहे, परंतु या बैठकीला अशोक चव्हाण, जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे अनुपस्थित होते। त्यामुळे सविस्तर चर्चा झालेली नसल्याचंही थोरात यांनी म्हटलेलं आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 12 ते 17 जानेवारी दरम्यान नागपूर आणि चंद्रपूरचा दौरा करणार आहेत। आज संध्याकाळी त्यांचं नागपूर इथं राजभवनात आगमन झालेलं आहे। या दौऱ्यादरम्यान ते जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला भेट देतील। तसंच रामटेक इथल्या ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार ज्ञानार्जन केंद्र इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत। सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं गेल्या 60 वर्षात सादर झालेल्या विविध कार्यक्रमांचा दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा लवकरच सर्वांसाठी खुला करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिलेली आहे।
के.टी. देशमुख यांनी संग्रहित केलेला संगीत नाटकांमधला छायाचित्रांचा संग्रह, नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांनी संग्रहित केलेलं ध्वनिमुद्रण उपलब्ध असल्याचंही देशमुख यांनी सांगितलेलं आहे. नाशिक ग्रामपंचायत निवडणुकीत 2 कोटी 5 लाख रुपयांची बोली लावण्यात आलेली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून बोली लावणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचं आता समोर आलेलं आहे. या लिलाव प्रकरणाचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेला आहे. सर्वांसाठी लोकल प्रवासाबाबत या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. गर्दी नियोजनासाठी राज्य सरकारकडून सर्वसामान्यांसाठी चेन्नई पॅटर्न अंतर्गत प्रवास मुभा मिळण्याची शक्यता आहे. यानुसार महिलांना पूर्ण वेळ आणि उर्वरित प्रवाशांना गर्दीची वेळ वगळता लोकलनं प्रवास करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईमधल्या लोकल सेवेसाठी चेन्नई पॅटर्नचा वापर होण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेन सेवा सकाळी कार्यालयीन वेळेत सुरू झाली पाहिजे अशी मागणी मुंबईतल्या चाकरमानी आणि व्यावसायिकांनी केली आहे. कोरोना काळात बसेसप्रमाणे लोकल गाड्यांची खरी गरज आहे. रिकाम्या लोकल सुरू ठेवण्याऐवजी प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत अशी भावना चाकरमान्यांनी व्यक्त केली आहे. पनवेलकरांना नव्या वर्षात मालमत्ता कर भरावा लागणार आहे. 4 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेनं अजूनपर्यंत मालमत्ता कर लागू केलेला नव्हता. मात्र आता पालिकेनं मालमत्ता कर लागू करून तब्बल 40% नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. पुढच्या महिन्यांपासून पनवेलकरांना आता मालमत्ता कर भरावा लागणार आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून रवाना झालेली लसीची पहिली बॅच नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये दाखल झाली. एअर इंडिया, स्पाइसजेट, गो एअर आणि इंडिगो या 4 एअरलाइन्सच्या एकूण 9 फ्लाईट्समधनं पहिली बॅच रवाना झाली. आज एकूण 56,50,000 लसीचे डोस देशातल्या 13 शहरांमध्ये पोहोचलेले आहेत. त्यामध्ये बंगळुरू, कोलकाता, पाटणा, चंदीगड, विजयवाडा आणि इतरही काही शहरांचा समावेश आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब असून भारत ब्राझीलला कोरोना लस पुरवणार आहे. कोवॅक्सिन लसीची ब्राझीलला निर्यात होणार असून भारत बायोटेकनं ब्राझीलसोबत करार केला आहे. कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण झालेली आहे. आज राज्याला मिळालेले 9,63,000 डोस ठिकठिकाणी म्हणजे 511 केंद्रांवर लसीकरणासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहे. दररोज 100 जणांना कोरोना लस दिली जाईल. भारतीय लसींना आयएमएनं मान्यता दिलेली आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोनही लसींना मान्यता मिळालेली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं ही मान्यता दिलेली असून नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर पॉल यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. नागपूरमधल्या 12,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल. एका सत्रात 100 कर्मचाऱ्यांना लसीकरण केलं जाईल. 15 ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचे पक्षी आढळून येतील त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेत पक्षी नष्ट करण्यासंदर्भात आदेश देण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यात बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याचं समोर आलंय. तर या रोगामुळे कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिलेली आहे. पोल्ट्री उद्योगाला विमा देणं गरजेचं असल्याचंही यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे. परभणी जिल्ह्यातील चिकन, मटण आणि अंडी आणि मासळी विक्री करणाऱ्यांची आता RT-PCR टेस्ट करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 13 ते 18 जानेवारी या दरम्यान चाचणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी दिलेले आहेत. तालुक्यातील मुरुंबा इथं बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्यानं सगळीकडे खळबळ माजली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व चिकन, मटण, अंडी आणि मासळी विक्रेत्यांची आता RT-PCR टेस्ट केली जाणार आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका देखील सतर्क झालेली आहे. महापालिकेनं एक आपत्कालीन कक्ष स्थापन केला असून कोणत्याही पक्षाचा मृत्यू झाल्याचं आढळल्यास नागरिकांनी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन ठाणे पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी केलं आहे. एकूण 600 चिकन विक्री दुकानांपैकी आतापर्यंत जवळपास 400 दुकानांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. सुदैवानं एकाही दुकानात बर्ड फ्लू संक्रमित कोंबडी मिळाली नसल्याची माहिती उपायुक्तांनी दिलेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्षी आणि कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलेलं आहे आणि या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अहवाल येईपर्यंत बर्ड फ्लूनं या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं सांगता येत नाही. त्यामुळे जनतेनं अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी केलेला आहे। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। डीसी डिझाईन घोटाळा प्रकरणी दिलीप छाबरियाला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी ही कोठडी सुनावली आहे। फसवणूक केल्याप्रकरणी छाबरिया अटकेत असून कपिल शर्माने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली होती। मुंबईतल्या प्रसिद्ध मुच्छड पानवाल्याला अंमली पदार्थ बाळगणं, विकणं आणि त्याची तस्करी करणं या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आलेली आहे। मुंबईतल्या प्रसिद्ध केम्स कॉर्नर इथं या जगप्रसिद्ध मुच्छड पानवाल्याची पानाची गादी आहे। अंमली पदार्थ तस्करीत मुच्छड पानवाल्याचं नाव आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। डोंबिवलीमध्ये कुकरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे। ठाकुर्लीतल्या न्यू सौभाग्यवती हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली आहे। त्या स्फोटात एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत। नाशिक मुंबई महामार्गावर बसला आग लागल्याची घटना घडली। चालत्या बसला आग लागल्यानं मोठं नुकसान झालं। आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते। कोल्हापूर जिल्ह्यातल्या बिदरी इथल्या साखर कारखान्याची मळी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरून 2 ट्रॅक्टर चालकांमध्ये वाद झाला। यातून तरुणावर कात्रीनं वार केल्यानं एक जण गंभीर जखमी झालाय। उदय उत्तम चौगले असं यामध्ये जखमी झालेल्या ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे। आरोपी हा अल्पवयीन असून त्याला मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रधान सचिव अनुप कुमार उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज प्राकृतिक पेंटचं लोकार्पण करण्यात आलं। गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या या पेंटमुळे गाव समृद्ध होतील। या पेंटचा कारखाना ज्यांना टाकायचा आहे त्यांना खादी ग्रामोद्योग तंत्रज्ञान जवळपास निःशुल्क रूपात उपलब्ध करून देईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये आता आपण इथंच थांबूया। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण देश विदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। देशभरामध्ये 16 जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे। त्याआधी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून देशभरातील अनेक शहरांमध्ये लस वितरित करण्यात आलेली आहे। लसीची पहिली बॅच नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि चेन्नईत दाखल झाली आहे। एकूण 56,50,000 लसींचे डोस देशातील 13 शहरांमध्ये पोहोचणार आहेत। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मलेशियामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे। मंगळवारी मलेशियाच्या राजानं ही घोषणा केलेली आहे। तर मलेशियाची संसदही साधारणतः ऑगस्टपर्यंत बरखास्त करण्यात आलेली आहे। संसद बरखास्त केलेली असली तरी देशात संचारबंदी किंवा लष्कराकडे सत्ता अशी स्थिती नसल्याचंही राजा मुहिद्दीन यांनी स्पष्ट केलंय। जगभरातल्या अनेक देशांनी आपापल्या देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे। मात्र अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे। अशा प्रकारे जरी लसीकरण अनेक देशांमध्ये सुरू असलं तरी हर्ड इम्युनिटी अर्थात सामूहिक प्रतिकारक शक्ती या वर्षात वाढवणं अशक्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। कोरोनाच्या नव्या रुग्णांचा वाढता धोका लक्षात घेता इंग्लंडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे। याच संदर्भात कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशातल्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असल्यानं चिंता व्यक्त होतीये। स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली। फायझर बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या लसीचा हा डोस देण्यात आलेला आहे। स्पेनमध्ये गेल्या शुक्रवारपर्यंत जवळपास 61,000 नागरिकांना कोरोनाचं संक्रमण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिलेली आहे। चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या शिजियाझुआच्या ग्रामीण भागात आता नागरिकांची न्यूक्लिक ॲसिड चाचणी सुरू करण्यात आलेली आहे। या चाचणीचा हा दुसरा टप्पा आहे। या भागात सामूहिक संक्रमणाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर या चाचण्यांचा वेगही वाढवण्यात आला आहे।
युबेई प्रांताची राजधानी असलेल्या शिजियाझुआंग इथं स्थानिक पातळीवर कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सोमवारी सामूहिक चाचण्यांच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली। दरम्यान युबेईच्या प्रांतीय आरोग्य केंद्रामध्ये दुपारपर्यंत 326 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यातले पॉझिटिव्ह असलेल्या 234 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत। लक्षणं नसलेल्या रुग्णांना चीन कोरोना रुग्णांच्या केसेसमध्ये अधिकृत धरत नाही। या भागात 2 जानेवारीला पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर सरकार आणखी सतर्क होऊन पावलं उचलत आहे। इटालियन संशोधक पथकानं कोरोना संदर्भातलं एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। एका 25 वर्षीय महिलेला नोव्हेंबर 2019च्या आधीच कोरोनाची लागण झालेली होती। गेल्या संशोधनानुसार एका 4 महिन्याच्या मुलालाही कोरोनाची लागण डिसेंबर 2019 मध्ये झाली होती। मात्र या नव्या संशोधनानुसार त्याही 1 महिना आधी कोरोनाचं संक्रमण झाल्याचं समोर आलंय। जर्मनीतल्या पूर्वेकडच्या भागांमधल्या स्मशानभूमीत आता मृत्यूंची संख्या वाढू लागल्यामुळे हा भाग आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट निर्माण झालेला आहे। कारण पूर्वेकडचा भाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून आता समोर आलेला आहे। सोमवारी मिसेन काउंटीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळलेत। जर्मनीतल्या पहिल्या 10 कोरोनासाठी गंभीर परिस्थिती असलेल्या शहरांमध्ये सक्सेनी राज्यातल्या मिसिसिन काउंटी 6व्या क्रमांकावर आहे। चीनकडून इंडोनेशियाला कोरोनाच्या लसी पुरवण्यात येणार आहेत। मंगळवारी कोरोना व्हायरसच्या साधारणतः 1.5 कोटी लसी या चीनमधनं इंडोनेशियाला पोहोचवण्यात आल्या आहेत। चीनच्या सिनोवॅक बायोटेक या कंपनीमध्ये ही लस तयार करण्यात आलेली आहे। तर कोरोना योद्ध्यांसाठी पहिल्यांदा या लसीचा वापरही तातडीनं करण्यात आला आहे। कोरोना व्हायरसचं मूळ जर शोधून काढलं तर येत्या काळात उद्भवणाऱ्या आपत्तींना तोंड देणं शक्य होऊ शकेल असं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। WHOचं एक पथक गुरुवारी चीनमध्ये जाणार आहे। कोरोना संकट सुरू झाल्याच्या काळातली ही जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांची 3री भेट आहे। 2019 संपत असताना चीनच्या हुबेई प्रांतात कोरोना व्हायरस सर्वप्रथम आढळलेला होता। ब्रिटनमध्ये फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत 1.5 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। सोमवारी शेकडो नागरिकांना लसीकरणासाठीच्या वेळा देण्यात आल्या आहेत। 7 मोठी केंद्र ब्रिटनमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहेत। हे एक मोठं आव्हान असल्याची प्रतिक्रिया या पथकातले डॉक्टर पीटर इंघम यांनी दिलेली आहे। मोठ्या प्रमाणावर लसीकरण पार पाडण्यासाठी आणखी स्वयंसेवक गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी ब्रिस्टलमधल्या लस वितरण केंद्राला भेट दिली। तिथं लसीकरणासाठी आलेल्या वृद्ध नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवादही साधला। लसीकरण मोहीम सुरू असली तरीही जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे। गेल्या महिन्याभरात सातत्यानं रुग्णसंख्या वाढल्यानं ब्रिटनमधल्या हॉस्पिटल्समधले बेड्स कमी पडत आहेत। अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबवली जाते। गव्हर्नर ग्रेग ॲबट यांनी आर्लिंग्टनमधल्या केंद्राला भेट दिली आहे। तिथं लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवादही साधला। टेक्सासमधल्या लस पुरवठादारांकडे 1,60,00,000 डोस पाठवण्यात आल्याची माहिती ॲबट यांनी दिलेली आहे। आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम देण्यात आलेला होता। आता यामध्ये 65 वर्ष किंवा त्याहून जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुरुवातीला लस दिली जाणार आहे। न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत 1000 जणांचा समावेश केला जाणार आहे। या वर्षभरात लाखो नागरिकांचं लसीकरण केलं जाईल अशी माहिती गव्हर्नर अँड्रू क्युमो यांनी दिली आहे। 500 फार्मसी पुढच्या आठवड्यापर्यंत ऑनलाईन सुरू होतील। त्याचबरोबर राज्यासाठी एक नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे, ज्यात लसीकरणासाठीची पात्रता, लसीसाठी कुठल्या केंद्रावर जायचं ते वेबसाईटवर कळू शकणार आहे। कोरोनाचा सुरुवातीला झालेला प्रसार इतर देशांमध्ये झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेली आहे। जागतिक आरोग्य संघटनेचं पथक गुरुवारी कोरोनाची सुरुवात कुठून झाली याचा शोध घेण्यासाठी चीनला रवाना होणार आहे। ही जागतिक आपत्ती आहे, कोणत्या एका देशाला यासाठी जबाबदार ठरवणं योग्य होणार नाही असं या पथकातल्या तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे। लेबनॉनमधली परिस्थिती आता अति गंभीर असल्याचं काळजीवाहू पंतप्रधान हसन डायब यांनी म्हटलंय। कोरोना संक्रमण वाढल्यानं गेल्याच आठवड्यात लेबननमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय। बैरूतमधल्या रफीक हारिरी युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये आणखी नवे रुग्ण दाखल झालेले आहेत। अतिदक्षता विभागातले 40 बेड्स या रुग्णांना देण्यात आलेले आहेत। दररोज किमान 3000 रुग्णांची भर पडते आहे।
फ्रान्सच्या उत्तरेकडच्या भागात आठवड्याभरासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासण्या केल्या जाणार आहेत। सोमवारी या मोहिमेला सुरुवात झालेली आहे। इंग्लंडमध्ये नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या कोरोना प्रसाराची तीव्रता याहून तपासली जाणार आहे। ब्राझीलमधल्या मनाउस शहरात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढल्यानं हॉस्पिटल्स आणि इतर वैद्यकीय सुविधांवर ताण येतोय। त्यात कर्मचाऱ्यांची कमतरता, अपुरी वैद्यकीय सामग्री याही समस्या आहेत। अतिदक्षता विभागात 450 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। कोरोनाच्या नव्या लाटेमुळे इथल्या दफनभूमी आणि शवगृहांची क्षमताही संपलेली आहे। अमेझॉन राज्यात 10 दिवसात 1574 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे। ब्राझीलमध्ये जानेवारी अखेरपर्यंत लसीकरण सुरू केलं जाणार आहे। टॅक्सी